The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्कं वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी 12 एप्रिल 2026 रोजी आपल्या गोंदिया शहराजवळील बुद्धिस्ट समाज संघ संथागार परिवार गोंदिया या ठिकाणी असलेल्या या संथागारामध्ये शिक्षण क्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तेव्हा सकाळपासून शिक्षण क्रांती परिषदेच्या निमित्ताने आपण सन्माननीय आयुष्मान चंद्रशेखरजी बोरकर आणि आयुष्मान सन्माननीय दीपक कदम साहेब यांचे व्याख्याने त्यांची भाषणं ऐकली आणि दुपारच्या सत्रामध्ये धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे आपण उपस्थित आहात. तेव्हा दूरवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही पहिल्यांदाच गोंदियाला आलो आहे. गोंदियातून आतापर्यंत हजारो कॉल्स आले असतील, मेसेजेस आले असतील, तारीख द्या म्हणू परंतु आमचं शेड्यूल व्यस्त असल्या कारणाने सगळ्यांच्याच इच्छा काही पूर्ण करता येत नाहीत. रोज आणि रोज प्रवास सुरूच आहे. आमचे उमेशजी नागदिवे सर त्यांच्या फॅमिलीसह आम्हाला भेटण्यासाठी आले मैत्री विहारामध्ये आणि त्यांनी आग्रह केला
आता जे ताईनं बऱ्याच वेळ ऐकता ऐकताच नाकी नऊ येत होते, एवढे सुंदर स्तुत्य अभिमानास्पद प्रेरणादायी आदर्शवत असे उपक्रम आपल्या संथागाराच्या वतीने आपण राबविता, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपणही सर्वांनी आयोजकांच्या प्रति टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. रोज आणि रोज प्रवास आहे. ऍक्च्युली कालपासून तारीख मिळेल की नाही, मी येईल की नाही असं नागदिवे सरांना वाटत होतं. माझी धावपळ तेही पाहतात, सर्व आपणही पाहता. भंतेजींना त्रास होऊ नये म्हणून औरंगाबाद टू मुंबई, मुंबई टू नागपूर विमानाचं तिकीट केलं. पुन्हा नागपुरातून बाय कार इथे, इथून पुन्हा आता उद्या इंदोर महूला आणि महूवरून पुन्हा दिल्ली, दिल्लीवरून औरंगाबाद. भंतेजींना त्रास होऊ नये याच्यासाठी म्हणून नागदेव सरांनी विचार केला एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात. मला वाटतं भंडारा, बालाघाट, रायपूर वरून, छत्तीसगड रायपूर वरून पण उपासक आले, त्यानंतर नागपूर पासून पण उपासक उपासिका आलेले आहेत, गोंदियातल्या बऱ्याच ठिकाणचे लोक आलेले आहेत. हा हॉल खचाखच भरलेला आहे. मला वाटलं बा आम्हाला उशीर झाला, तुमचे भोजनही दुपारी होते तर तुम्ही निघून जाता का काय. काही काही ठिकाणी आम्हाला अनुभव येतात असे, कारण सगळेच काय तुमच्यासारखे नाही, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे, खरोखरच चांगले असंच म्हणत नाही बापा. कारण सरांनी पण सांगितलं मला की इथे कसे कसे उपक्रम राबवतात. वज्जी संघाचा आदर्श भगवान बुद्धांच्या काळामध्ये वैशाली हे जे गणराज्य होतं आणि अजातशत्रू त्या वज्जींना ज्या कारणांमुळे, ज्या 7 कारणांमुळे हरवू शकत नव्हता, त्या वज्जींचा आदर्श तुम्ही गोंदियाकरांनी घेतला आणि या संथागाराच्या माध्यमातून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला, स्वतःच्या पायावरती उभा राहणारा आणि अनेकांना अनेक प्रकारची प्रेरणा देणारा समाज तुम्ही उभा करताय आणि त्यामुळे तुमचं काम लाजवाब आहे. तुमचा आदर्श खरंच महाराष्ट्रानंच काय अख्ख्या भारत देशातल्या बौद्ध लोकांनी घेतला पाहिजे, हे जगजाहीरपणे मी आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून सांगेल बघा. कारण हे जमत नाही आहे. कारण बाबासाहेबांचं गुणगान आता तर 12 तारीख आहे, धूम धडाका सुरू आहे. काल महात्मा फुलेंची जयंती झाली 11 तारखेला, आज 12, उद्या 13 आणि परवाला 14 एप्रिल आहे. 135वी बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. धूम धडाक्यात डीजे लावून तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणून पण संध्याकाळी भलताच रक्तातला भीमराव दिसते लोकांच्या. तुमच्याकडे बिलकुल तसं नाही आहे. पण महाराष्ट्रात लहानपणापासून आम्ही हिंडतोय, फिरतोय, पाहतोय. बाबासाहेबांचं गुणगान गाणारे 365 दिवसातून एकदाच नाचण्यासाठी घराच्या बाहेर येणारे आणि बाबासाहेबाचा जय जयकार करणारे आणि बघता काय सामील व्हा, इकडून आला आणि तिकडून आला आणि कुठून आला, एक साहेब बाबा साहेब काय 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 म्हणते आणि दुसऱ्या दिवशी बेशुद्ध पडते. मग विहारात येत नाही, समाजात येत नाही, वर्षावासात येत नाही, प्रवचन ऐकत नाही, सील पालनाचा तर काही संबंध नसते. काही काहीची गोष्ट बाबा तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही खरंच लय चांगले आहे. पण समाजामध्ये पाहतो पहा, व्यसनाधीनतेचं एकीकडे प्रमाण वाढलंय, दुराचारी लोक एकीकडे आहेत, सील पालन करत नाहीत, पंचशील पालन करत नाहीत, अष्टशील पालन करत नाहीत, विहारात येत नाहीत. इथे मात्र मी ऐकलं आता तुमच्याबद्दल, मला खरंच खूप आनंद झाला बघा. जगजाहीरपणे सांगतो, मी हजारो ठिकाणी गेलो असेल आतापर्यंत, एक भिक्षू म्हणून, धम्मगुरू म्हणून, महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्याही राज्यात असेल, हजारो ठिकाणी गेलो, हजारो विहारांमध्ये गेलो, हजारो लोकांच्या घरी गेलो. किती धम्मदेशना दिल्या असतील ते आम्हालाही माहित नाही. एवढ्या धम्मदेशना दिल्या, अनेक प्रकारचे लोक भेटले, परंतु तुमच्यासारखे लोक, तुमच्यासारखं काम खरंच पाहिलं नाही आहे बघा. मजाक करत नाही आहे, सिरियसली सांगतो. कारण तुम्ही जे काम करताय ते वाखाणण्या योग्य आहे आणि हेच बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. बाबासाहेब स्वतः म्हणाले, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही प्राणपणाने पाळल्या
तरच तुमचा उद्धार होईल, अन्यथा माझ्या पाठी तुमचा उद्धार करण्यासाठी इथे कोणी येणार नाही. आणि म्हणून तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी पाळल्या पाहिजे. हे आपल्या बाबासाहेबांचं वचन आहे बघा. हा निर्वाणीचा इशारा पण एक बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लोकांना दिला. आपल्या नागाच्या नागभूमीमध्ये काय म्हणाले बाबासाहेब? नव्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या लोकांना म्हणाले, तुमच्याकडे पाहून उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला. आता आम्ही फिरतो, तुमच्याकडे वातावरण चांगलं दिसते, पण काही काही ठिकाणी जातो पहा, खरंच भीमके लागते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच असतात बघा. त्यांच्या घरी गेलं तर काहीतरी भलतच असते थोडंफार. कुठं कुठं पाहतो लोक काही काही सांगतात बघा, तर हे वाईट वाटते. पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल, चॅरिटी हॉस्पिटल उभं केलंय, बँक, पतसंस्था उभी केलेली आहे, इंटरनॅशनल स्कूल उभी केलेली आहे तुम्ही, अजून काय बचत गट आहे म्हणते, तुमचे ज्येष्ठ नागरिक संघ आहे म्हणते. दुसऱ्याकडे जाण्याची, कोणासमोर हात पसरवण्याची काही गरजच नाही. त्या पतसंस्थेची उलाढाल किती झाली म्हणते? 16 कोटी बापा, 16 कोटी रुपये झाली. त्यांच्यासाठी डबल टाळ्या वाजवा बघा. 16 कोटी कशाला म्हणतात हो? आज काही काही ठिकाणी बाबासाहेबाची आपल्या जयंती, ज्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या जे बाबासाहेब म्हणाले, आज आम्ही महाराष्ट्रात पाहतो काही काही ठिकाणी काही काही लोकांकडे स्पॉन्सर्ड जयंत्या पाहायला मिळतात बघा. बॅनरवर भल्या भल्यांचे फोटो असतात आणि त्या जयंतीला मग कोणत्या तरी राजकारण्यांनी पैसे दिलेले असतात. त्याच्या नावाचा गावाचा उदो केल्या जाते आणि अशी एकदम लाचार युक्त जयंती काही काही ठिकाणी साजरी केल्या जाते. त्याच्यापेक्षा असं जर कर्तृत्व तुम्ही करून दाखवलं तर मी तर म्हणतो बाबासाहेब आता जर असते का नाही तर तुमच्या गोंदियाकरांची पाठ थोपटली असती बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब पण म्हणाले असते, माझ्या समाज बांधवांनो, गोंदियातल्या संतागाराच्या नावाने जे लोक गोंदियातले उपासक उपासिका काम करतायत तसं काम तुम्ही करून दाखवा. म्हणून तुमच्याकडे कोणी बोट करणार नाही आणि असं म्हणणार नाही की आणि बाबासाहेबांची विटंबना केली, भगवान बुद्धांची विटंबना केली. कारण बाबासाहेबांचं कर्तृत्व तुम्ही पहा. बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काम केलं त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही बघा. बिलकुल कशाशी होऊ शकत नाही तुलना. कारण बाबासाहेबांचं काम हे अजोड आहे. स्वतः शिकले, त्या काळात कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेले. त्या काळात कुठल्याही सुविधा नसताना मुंबईला डबक चाळीमध्ये राहिले. 8x8च्या खोलीमध्ये संपूर्ण परिवारासोबत राहत असताना तिथल्या मेन स्ट्रीटच्या दिव्याखाली बाबासाहेबांनी अभ्यास केला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले, विलायतेला गेले, MA, PhD, DSc, LLD, बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतल्या. इकडे येऊन समाजासोबत, समाजासमोर एक आदर्श उभा केला. सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, वकिली करत होते. परंतु मला समाजासाठी वेळ कमी पडतोय, अपुरा वेळ पडतोय म्हणून वकिली सोडून दिली, प्राध्यापकी सोडून दिली. पायाला भिंगरी बांधून आपले बाबासाहेब फिरत राहिले आणि समाजामध्ये न भूतो न भविष्यती असं परिवर्तन घडून आणलं. आज खरोखरच खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. हे समाजाने कधीही विसरता कामा नये. मी नेहमी सांगत असतो बघा, रिपीट करू जय भीम म्हणणं हे लय सोपं आहे. जय भीम म्हणणं आणि त्यातल्या त्यात संध्याकाळचा जय भीम तर लय मोठ्याने होते. काही काही ठिकाणी जय भीम म्हणणं फार सोपं आहे. बाबासाहेबांचं गुणगान गाणं फार सोपं आहे. बाबासाहेबांबद्दल बोलणं फार सोपं आहे. तुमच्यापैकी कोणाला जर इथं आणलं आणि त्यांना म्हटलं बा हा माईक तुम्ही, तर एक तासभर माईक सोडणार नाही, एवढे विद्वान आहे तुम्ही. पण भगवंताचे वचन आहे विद्वत्तेच्या ज्ञानाच्या बाबतीत, न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच पंक्ती सुतवान धम्मं काये न पश्यति. काय म्हणतात भगवान? धम्मं काये न पश्यति न तावता धम्म धरो यावता बहुभासती
योच अपंपी सुतवानं धम्मं कायेन पश्यति. जास्त बोलता येते म्हणून, जास्त पुस्तक वाचले म्हणून, जास्त पुस्तक लिहिले म्हणून, बुद्ध बाबासाहेबांबद्दलचं ज्ञान खूपच आहे म्हणून कोणी धम्मचारी होत नाही. धम्मचारी तेच असतात ज्यांच्या काया वाचावर संयम असतो, ज्यांच्यामध्ये दानत असते, ज्यांच्यामध्ये शील पालनाचा भाव असतो, ज्यांच्यामध्ये ध्यानाची वृत्ती असते, ज्यांच्यामध्ये समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्याची मानसिकता असते, जे धम्माचं बुद्ध शासन टिकवण्यासाठी आपला वेळ, आपली बुद्धिमत्ता आणि आपला पैसा खर्च करतात. खरे धम्मचारी तेच असतात. खरं की खोटं सांगा मला? अहो खरंच आहे. तुम्ही काय खोटं कसं म्हणाल तुम्ही? भगवान बुद्धाचा, धम्म बाबासाहेबांचा विचार हा आचरणिक आहे. हा केवळ गुणगान गाण्यापुरता विषय नाही आहे. गुणगान तिकडं बस गुणगान गात राहा आणि जैसे तो जैसे थे, चलो रे चलो, किधर भी चलो, जिधर इधर चलो उधर चलो, असं इकडं नाही आहे. आपल्याकडे आचाराविन विचारवाया, आचाराविन विचारवाया, व्यर्थ असे ते ज्ञान. काय म्हटलं? व्यर्थ असे ते ज्ञान, बोध हा बुद्धाचा तुझा. खरं की नाही? बोध जाणला पाहिजे त्याचा बघा, आणि म्हणून कार्य झालं पाहिजे, कर्तृत्व दाखवलं पाहिजे आपलं. आणि म्हणून गोंदियातल्या आपल्या सर्व श्रद्धावंतांनी एकत्र येऊन वज्जी संघाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि हे काम होत आहे. म्हणून जयंत्या किती जरी झाल्या पण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम जर झालं नाही तर येणारी पिढी अत्यंत वाईट दिवस भोगेल बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, देशाची सध्याची परिस्थिती पाहत असाल, आत्ताच सध्या काय सुरू आहे. आत्ता मला वाटतं 1-2 दिवसांपूर्वी एक ठराव पारित केला बघा. 2-4-5 दिवसाची मुभा दिली आहे. कोणत्या? ते अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये. मी तर म्हणतो आपल्या सर्वसामान्य लोकांना काहीच माहित नसेल याच्या बाबतीमध्ये. लोकांचे हे मागवले गव्हर्नमेंटनं, काय म्हणतात त्याला, मत मागवलेले आहे लोकांचे. आत्ता तुम्ही न्यूज पहा, अनुसूचित जातीच्या रिझर्वेशन संदर्भामध्ये, त्याची विभागणी करण्याच्या संदर्भामध्ये आपले लोक जयंतीच्या मध्ये मशगूल झालेले आहे आणि सरकारने मत मागवलेले आहेत. सरकार एक मोठा निर्णय घेणार आहे ज्याचं नुकसान इथल्या सर्व एससी समाजातील लोकांना होऊ शकते. आणि त्यामुळे आपण जागा असलो पाहिजे, सावध असलो पाहिजे. असा बाबासाहेबांचा विचार आपल्याला आत्मसात करता आला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो बघा, आज आम्ही अनेक ठिकाणी जातो, इथे येऊन आनंद झालात, पण आता येताना मी विचार केला की तुम्हाला काय सांगावं. तर सरांनी सांगितलं वज्जी लोकांचा आम्ही आदर्श घेतो. तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे वज्जी लोकांचा सत्य अपरिहानीय धम्मा? तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे भगवंताचा उपदेश? हात वर करा ज्यांना माहिती आहे. मी विचारेल बरं बापा. नाही, सत्य अपरिहानीय धम्मा उपदेश दिला भगवान बुद्धांनी वज्जी लोकांना उद्देशून आनंद भंतीजींच्या माध्यमातून. तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे? हे तुम्ही आता वज्जी वज्जी म्हणत आहे ना, यांनी आदर्श ज्यांचा घेतला आणि खरोखर तसं कर्तृत्व तुम्ही तयार केलं, समाजाला एक संघ बांधलं, महिलांनाही महत्व दिलं, तरुणांनाही महत्व दिलं, सगळ्यांना महत्व तुम्ही जे देत आहात, तुमच्या ज्येष्ठांनाही तुम्ही महत्व दिलं, प्रत्येकाची एक विंग तुम्ही तयार केली. याचा पाया भगवंताच्या काळातला आहे. हे जे घडत आहे ना, न मागता जाणे सर, काय मागत नाही ना खरोखर, हो की नाही? आवाज येतो का नाही? मुख्यच नका बसू, बोलत जा मामा. अशी जेवण केले ना, हे मागत नाहीत, न मागता केलं बघा. न मागता. भगवंतानं दानाची व्याख्या कशी केली आहे? दानं ददंतु श्रद्धाय म्हटली. भगवंत दानाला काय म्हटलं? श्रद्धेनं दिला गेलं पाहिजे. नाव गाव नाही तर अशी नोट आमच्याकडे कधी कधी अशी भेटतात बापा. आता कोणाला कसं काही बोलू शकत नाही आपण. 20 रुपयाची नोट अशी देते सर कधी कधी, फोटो काढ म्हणते आणि सोडतच नाही. पा
आता भंते जे आहे त्याच्यामुळे काय रागावता येत नाही, काही बोलता येत नाही, काही भांडता येत नाही, पण सांगतो काही काही ठिकाणी पहा. आणि जास्तीत जास्त गायकांकडे तर पैसे लोक देतात याच्यासाठी, ते बिचारा नाव घेते पूर्ण माईक मध्ये मोठ्यानं, फलाण्या बिस्तान्या तिस्तान्याकडून 100 रुपये आलेले आमचे पार्टी आभारी आहे, दन 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 दन. मग लय बरं वाटते. ते रात्रभर जरी गाणे म्हटले तर त्याला लय पैसे होतात. कारण काऊन? हे नाव घेते, त्यांचं गुणगान गाते. आता इकडे सांगितलं की दानंग ददंतु सद्धा, या हाताने दिलं तर या हाताला माहीत पडू देऊ नका. त्याच्यामध्ये श्रद्धा असायला पाहिजे. दिखाव्यासाठी दान द्यायचं नाही. यांनी न मागता, सर मला सांगितलं सरांनी, रांगेत उभं राहून लोक या इथल्या सगळ्या कन्स्ट्रक्शन साठी, ऍक्टिव्हिटीज साठी तुम्ही लोक दान देता, स्व इच्छेनं दान देता. मला वाटतं कोणी नोकरीला लागलं तर पहिला पगारही दान देणारे तुमच्यामध्ये बसलेले असे भरपूर आहे. त्यांच्याही साठी एकदा टाळ्या वाजवा बघा. कारण बाबासाहेब म्हणाले तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्मकार्यासाठी दान दिला पाहिजे. म्हणजे 100 रुपये कमवत असाल तर त्यातले 5 रुपये तुम्ही धम्मदाना म्हणजे दानासाठी काढून ठेवले पाहिजे. त्यानंतर भगवंताने सांगितलं तुमच्या संपत्तीचे 4 हिस्से करा. माता पित्याच्या सेवेसाठी, पत्नी मुलं बाळ बायको यांचा सांभाळ करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि 4था हिस्सा दानासाठी सांगितला. कोणी? भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वइच्छेनं तुम्ही जे दान करता हे खरोखर वाखाणण्या योग्य आहे. आणि म्हणून तुमच्यासारखं खरंच कोणी नाही आहे बाबा. न मागता जर मिळून एवढं मोठं काम होऊ शकते, समाजाचा एवढा मोठा हॉल बनवू शकते. मोठाले तुम्ही अशोक चक्र लावले, एवढं मोठं सभागृह आहे. बाहेरून येताना पाहिली बिल्डिंग खूपच चांगली आहे. सरांनी मला सांगितलं, कारण जिथे जातो तिथलं भविष्य पाहतो आम्ही अगोदर. कार्यक्रमाला एखाद्या गावात जातो, खेड्यात जातो, वाडीवर जातो, शहरात जातो, तर तिथलं भविष्य पाहतो अगोदर आम्ही. काय नेमकं आहे? कारण भगवंताची एक शिकवण आहे. भगवान आपले सुपर सायंटिस्ट होते, भगवान आपले डॉक्टर होते. आणि डॉक्टरचा गुणधर्म कोणता असते? डॉक्टरांकडे जेव्हा पेशंट येते तेव्हा पेशंटला अगोदर चेक करते की धरलं की कोणतं इंजेक्शन देते. काय करते तुमचा डॉक्टर? जेव्हा कधी डॉक्टरांकडे एखादा पेशंट जाते तेव्हा डॉक्टर म्हणते जीभ दाखवा, डोळे दाखवा, टेटेस्कोप लावते, आपल्या छातीला लावते आणि इथं नाडीवर पाहते. काय पाहते? आपल्याला तर काय ढेकळं समजत नाही समजा. ते पाहते आणि पुन्हा आपल्याला विचारते काय झालं म्हणते, तुम्हाला सांगा म्हणते. म्हणजे आतापर्यंत आपल्याला विचारून घेतलंय काय काय होते, काय काय नाही, चेक केले, नंतर म्हणते काय झालं. हे यासाठी सांगतो, डॉक्टर जसे पेशंटला अगोदर चेक करतात, तपासतात आणि नंतर त्यांच्या आजाराचं निदान करून त्यांना गोळ्या, औषध, इंजेक्शन देतात. आपले भगवान असेच होते. कोणालाही कोणतंही केव्हाही कुठेही औषध द्यायचे नाही. प्रत्येकाला सारखाच उपदेश आपल्या भगवंताने दिलेला नाहीये. समोरच्याला तपासत राहिले भगवान. किसा गौतमीला तिची मानसिकता ओळखून उपदेश केला, विशाखाला तिची मानसिकता ओळखून उपदेश दिला, सुदत्त अनाथ पिंडकाला त्याची मानसिकता ओळखून उपदेश केला. आजाद शत्रू असेल, बिंबिसार असेल, राजा प्रसेनजीत असेल, सुजाता असेल, किंवा अजून जे कोणते लोक भगवंताला शरण आले, अंगुलीमाल का होईना, त्या प्रत्येकाची मानसिकता चेक केली. त्याचं पूर्व कर्म चेक केलं, वर्तमानातील कर्म चेक केलं आणि त्यानुसार भगवंताने उपदेश दिले. ही भगवंताची विशेषता होती बघा. काखेतलं काढलंय बाजारात मांडलंय असं नाहीये. तर मी पण सरांना विचारलं की इकडे कसं आहे, काय आहे, तर सर म्हणाले इकडे असं आहे. आम्ही खरंच कोणाला मागत नाही, न मागता समाजाच्या विश्वासावर, भरोशावरती हे सगळं काही काम करतो. आणि तुम्ही हे करून दाखवलं. त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला वज्जी लोकांना भगवंताने जो उपदेश दिला तो मी तुम्हाला सांगेल बघा. तुमची इच्छा ऐकण्याची असेल तर ऐकणार हो की नाही? हा, ऐकतात बापा. एवढे थोडी बसली एवढ्या उन्हात, बाहेर फार ऊन आहे, बाहेर जाऊ पण नका. तर वज्जी लोकांचे 7 नियम सांगितले. भगवान वैशालीला होते हे मी यासाठी म्हणून सांगितलं. आम्ही पण मैत्री विहारात औरंगाबादला राहत होतो तेव्हा 15-20 वर्षांपूर्वी सर, आम्ही पण आंबेडकरवादी बौद्ध भिक्षू आहोत. आम्ही पण वाचलं की बाबासाहेबांनी मागायला शिकवलं नाही, भगवंतांनी पण श्रद्धेनं दान द्यायला शिकवलंय. तर मग आम्ही लोकांना शिकवलं हे. तर 15-20 वर्षांपूर्वी मैत्री विहारामध्ये बघा
लोक वर्गणी मागायचे तेव्हा कमी जमा व्हायची, जयंती असेल, वर्षावासाचा कार्यक्रम असेल. पण समाजाला जेव्हा सांगितलं की मागितल्यावर तर भिकाऱ्याला भेट देतात लोक, मागितल्यावर तर कोणाला कोणी काही देईल. भगवंताने ते द्यायला शिकवलं श्रद्धेनं, बाबासाहेबांनी पण द्यायला शिकवलं. म्हणून आता मागायचं नाही. जयंती का असे ना, आपल्या आपल्या हिमतीवर, आपल्या भरोश्यावर आपण केली पाहिजे. तर आपल्या औरंगाबादेत सुद्धा आपल्या मैत्री बुद्ध विहारात न मागता स्वइच्छेनं लोक वर्गणी किंवा कामासाठी दान आणून देतात. एक सुजाता बुद्ध विहार आहे, तिथे सुद्धा न मागता लोक दान वर्गणी आणून देतात. जेतवन बुद्ध विहार आहे आमचं, तिकडेही लोक न मागता वर्गणी आणून देतात. आणि विशेष म्हणजे सरांना माहिती आहे, आता 26 जानेवारीला औरंगाबादेत सिडको कडून आपण जमीन विकत घेतली आपल्या प्रोजेक्टसाठी, आणि त्याच्यावरती 5 माळ्याचा द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपसना बुद्ध विहाराचं आपण बांधकाम सुरू केलेलं आहे. तेही कोणाकडेही वर्गणी किंवा कोणाकडेही पैसा न मागता समाजाच्या स्वेच्छा दानातून 5 कोटी 6 कोटी रुपयाची बिल्डिंग आपली उभी राहील. येणाऱ्या 26 जानेवारी 2027ला त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरच्या बिल्डिंगचं उद्घाटन होईल. त्याची तुम्हाला मूळ पत्रिका देऊन जातो पहा. तर ही जी गोष्ट आहे, मोठी जमेची बाजू आहे, ती समाजाला देणारं बनवलं पाहिजे आपण. तर बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दिलं, सर्व काही दिलं आपण म्हणतो खरं, पण आता हे झालं तुमचं कौतुक, तुम्ही कर्तृत्ववान आहात. पण तुम्ही जर कधी फिरलात महाराष्ट्रामध्ये तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की बाबासाहेबांना ते दिले भरभरून, परंतु आपले समाज बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता पाळतो की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. बघा, बाबासाहेबांनी जरी सगळं काही दिलंय, परंतु तरी सुद्धा समाजाची अवस्था एवढी वाईट आहे की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, एवढी वाईट समाजाची अवस्था आहे. बघा, एक ना धड भाराभर चिंध्या आहेत. बघा, मला पा आणि फुलं वाह म्हणतात लोक, नाव गाव असेल पत्रिकेत, इथं तर काहीच नाही. पहा, तुमचं किती वेळा कौतुक करू असं मला वाटत आहे का? अहो, विहारात येते, हा माईक माझ्याकडे दिला नाही म्हणते म्हणून भांडण करते, विहारात येणं बंद करते. काही तुमच्याकडे होते का नाही माहित नाही बा. स्वागत माझं केलं नाही म्हणते, माझं नाव घेतलं नाही म्हणते, मी वर्गणी दिली, मला हिशोब दिला नाही म्हणते, देते 100 रुपये आणि 100 वेळा विचारते, मला विचारलं नाही, मला बोलावलं नाही, माझं नाव नाही, माझं गाव नाही, मला काही सत्कार केला नाही, स्वागत केला नाही. आणि ह्याच्यामुळं समाजाचं नुकसान होत आहे. बघा, स्वार्थ आणि अहंकार, कोणती कीड लागली समाजाला? स्वार्थाची अभिलाषा आणि अहंकार. मी सगळ्यांपेक्षा वेगळा कसा आहे, मी सगळ्यांपेक्षा वेगळी कसं आहे, मलाच मोठेपणा द्या, मीच हुशार आहे, माझीच मशाल, माझा झेंडा, मीच मी म्हणते. आणि बाकीचे लोक नंतर नाराज होतात, सगळं बंद पडते. बघा, त्यामुळे वामनदादा म्हणाले, माझ्या तला भीम, मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. या इतर लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. अहो, त्यांचा तर अजेंडाच आहे. हो, बाबासाहेबांचा विचार संपला पाहिजे, भगवान बुद्धाचा विचार संपला पाहिजे, बौद्ध धम्म नष्ट झाला पाहिजे, हा त्यांचा तर अजेंडाच आहे. पण आपण बौद्ध आहोत, आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत, आणि म्हणून त्या बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचं तत्वज्ञान, भगवान बुद्धाचा धम्म आपण आचरणात जर आणला नाही तर फार मोठं नुकसान होऊ शकते. बघा, आपलं जसं वज्जी लोकांचं नुकसान कसं झालं हे तुम्हाला मी सांगतो. बघा, असं कधी होता कामा नये. एक संघ राहता आलं पाहिजे, बंधुभावानं राहता आलं पाहिजे, प्रसन्न चित्तानं राहता आलं पाहिजे, आणि सर्वांचा विचार करून आपल्याला वावरता आला पाहिजे. आपला स्वार्थ, अहंकार बाजूला सारून सामाजिक उत्तरदायित्व आपण देऊ शकलो पाहिजे. याच्यासाठी बघा, वैशाली नगरात भगवान राहत होते. कुठे? आता बोला माझ्या. वैशाली नगरात भगवान राहत होते. वैशाली हे गणराज्य होत. काय होतं? गणराज्य होतं. सर्वांनी मिळून ते राज्य चालवत होते, त्याला गणराज्य म्हटलं होतं. आणि त्या गणराज्यामध्ये बघा, वज्जी लोक राहत होते. कोणते लोक? कोणते? वज्जी लोक राहत होते. बघा, जसे शाक्य लोक, कोली लोक, तसे वज्जी लोक त्या काळामध्ये राहायचे. हे वज्जी लोक जे होते 7 नियमांचं पालन करायचे. किती?
7 नियमांचं. ते एक संघ होते बघा. अजातशत्रू नावाचा राजा होता. राजा असतो बघा. त्या राजाची मनीषा होती की मी वज्जींवरती आक्रमण केलं पाहिजे, त्यांच्या बरोबर युद्ध केलं पाहिजे आणि त्यांचं राज्य मी बळकावलं पाहिजे. फार प्रसिद्ध होतं बघा त्या काळामध्ये वैशाली हे गणराज्य. तुम्ही जर बौद्ध इतिहास वाचला तर तुमच्या लक्षात येईल, कारण भगवान बुद्धांचा शेवटचा जो महापरिनिर्वाणाचा प्रवास आहे तो वैशाली मधूनच सुरू झालेला आहे. भिक्खुनी संघाची जी दीक्षा आहे ना, भिक्षुणी दिसतात ना तुम्हाला आज, त्या भिक्षुणींची दीक्षा देखील कुठे झालेली आहे? सर्वप्रथम कुठे दीक्षा दिली भगवंताने? वैशाली येथेच दीक्षा दिलेली आहे. वैशालीला एक सिंहाचा स्तंभ आहे बघा. तुम्ही जर वैशालीला कधी गेलात आजही, जिथे भगवान राहिले, जिथे महिलांना दीक्षा दिली, जिथे चापाल दैत्य होतं, त्या ठिकाणी एक सिंह आहे बघा. म्हणजे त्याला स्तंभ म्हणतो. त्या स्तंभावर एक सिंह आहे, त्याचं तोंड कुशीनगरकडे आहे. आता तेव्हा काही मॅप नव्हता बघा, नेव्हिगेशन तेव्हा नव्हतं. तुम्ही आताही कधी गेलात बुद्धगयेच्या टूर मध्ये, हे मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला, वैशालीला तुम्ही पोहोचलात तर वैशालीमध्ये जिथे आनंदाचा अर्धस्तूप आहे, तिथे जो सिंहाचा एक स्तंभ आहे, तिथे तुम्ही उभे राहा. गुगलवर जा, मॅपवरती, आणि तिथून कुशीनगर लिहा. त्या सिंहाचं तोंड जिकडे आहे, सम्राट अशोकाचं ज्ञान बघा, त्या वैशालीतल्या सिंहस्तंभाचा सिंह, त्याचं तोंड ज्या दिशेला आहे, गुगलवर तिथे मोबाईलवर उभं राहून तुम्ही सर्च करा कुशीनगर. बरोबर त्या सिंहाचं जिकडं तोंड आहे तिकडंच कुशीनगर आहे. कारण त्या वैशालीवरूनच महापरिनिर्वाणाचा प्रवास पावा मार्गे कुशीनगरकडे भगवंताचा झाला होता. भगवान त्या वैशालीमध्ये राहत होते. वज्जी लोक 7 नियमांचं पालन करत होते आणि ते 7 नियमांचं पालन जोपर्यंत करत होते तोपर्यंत त्यांच्यावरती अजातशत्रू युद्ध करू शकला नाही, त्यांना पराजित करू शकला नाही. वज्जी लोक अपराजित राहिले. परंतु भगवंतानं सांगितलंय जग हे परिवर्तनशील आहे. कसं आहे? संसाराचा नियम कोणता आहे? परिवर्तन, चेंज. संसाराचा नियमच आहे. सगळं काही एक सारखं राहत नाही. काहीही असो, जसं आपण आईच्या उदरात असतो जन्म घेण्यापूर्वी तेव्हा वेगळेच असतो, जन्माला आल्याबरोबर तेव्हा वेगळेच असतो. थोडेसे रांगायला लागलो, चालायला लागलो की थोडेसे वेगळेच बनतो. पुन्हा जसे जसे तरुण होतो अजून थोडेसे वेगळेच बनतो. खरं की खोटं? खरंच आहे. तरुण झाल्यावर तर मग विचारूच नका बा. त्याच्या पुढे गाडी गेल्यावर तर मग काहीच खरं नाही. तर हा बदल जो आहे हा शरीरातही होतो आणि या वातावरणातही होतो. परिवर्तन जगाचा नियम आहे. राजाचा रंक राव होऊ शकते, म्हणजे गरीबाचा कंगाल होऊ शकते, आणि कंगालाचे लोक मालामाल होऊ शकतात. परिवर्तन आहे. आपलेच पूर्वज बघा एका काळामध्ये पाणी वाढ ग माय असं म्हणायचे की नाही, आणि आज आपल्या लोकांच्या बिस्लरीच्या कंपन्या आहेत बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे बाबासाहेबांनी परिवर्तन घडवलं. तर मग ते वज्जी लोक 7 नियमांचं जे पालन करत होते, तर त्यांचा पहिला नियम होता बघा. झालं असं, अजातशत्रूनं वर्षाकार नावाच्या ब्राह्मणाची एक कमिटी भगवान बुद्धाकडे पाठवली. त्याला वज्जीवरती आक्रमण करायचं होतं आणि त्याने भगवान बुद्धाला विचारा की वज्जी लोकांवर आम्ही आक्रमण करणार आहोत, तर त्यांना कसं जिंकता येईल? भगवान आपले भगवान कसं सांगतील कुणावरती युद्ध करा वगैरे वगैरे म्हणून. जेव्हा वर्षाकार नावाचा ब्राह्मण त्याच्या संपूर्ण समितीसह भगवान बुद्धाच्या समोर गेला आणि भगवंताला त्याने अभिवादन करून विचारलं, भगवान, अजातशत्रू राजा आपल्याला वंदन करत आहे आणि त्यांची इच्छा आहे की वज्जी लोकांवरती आक्रमण करावं आणि त्यांना पराभूत करावं. भगवान बुद्ध वर्षाकार ब्राह्मणाला उत्तर देत नाहीत. बाजूलाच आनंद उभे असतात. आनंद भंतेजी भगवंताला हवा घालत असतात. भगवान बुद्धानं वर्षाकारानं प्रश्न विचारला, भगवंतानं त्याला उत्तर नाही दिलं. बाजूला हवा घालत असलेल्या आनंद भंतेजीला भगवंतानं विचारलं, आनंद, काय वज्जी लोक वारंवार नियोजित ठिकाणी एकत्र जमतात? बघा तुम्ही भगवंताची बुद्धी कौशल्य, चातुर्य कसं होतं बघा. भगवंताची शैली कशी होती बघा. आता मी जे तुम्हाला सांगितलं ना, डॉक्टर होते अगोदर चेक करायचे. भगवंताची विशेषता कशी आहे? भगवान बुद्ध काय म्हणतात?
आनंदाला आनंद. वज्जी लोक नियोजित ठिकाणी वारंवार एकत्र जमतात का? काय म्हणाले आनंद भंतेजी? हो भगवान, वज्जी लोक वारंवार एकत्र जमतात. दुसरा प्रश्न विचारला भगवंतांना आनंदाला. प्रश्न विचारला कोणी? वर्षाकार ब्राह्मणाने. आणि भगवान बुद्ध प्रश्न विचारतात आनंदाला आणि आनंदाकडून उत्तर ऐकून सगळ्यांना ऐकवतात. दुसरा प्रश्न केला की आनंद, वज्जी लोक वडीलधाऱ्यांचा व महिलांचा यथोचित आदर सन्मान करतात का? हो भगवान, वज्जी लोक वडीलधाऱ्या लोकांचा, ज्येष्ठांचा आणि समाजातील स्त्रियांचा यथोचित आदर सन्मान करतात. तिसरा प्रश्न विचारला भगवंतानं, वज्जी लोक एकत्र येऊन वारंवार चर्चा विनिमय करतात का? कोणता प्रश्न आहे? वज्जी लोक वारंवार एकत्र येऊन चर्चा विनिमय करतात का? त्यावर आनंद भंतेजी म्हणतात, हो भगवान, ते वारंवार एकत्रही येतात, चर्चा विनिमय करतात. त्यानंतर चौथ्या प्रश्नात भगवंत म्हणतात की वज्जी लोक एक मताने निर्णय घेतात का? जे कोणते निर्णय घेत असतील चर्चा करताना. तर आनंद भंतेजी म्हणतात, हो भगवान. पाचवा विचारला, वज्जी लोक सर्वांशी प्रसन्नतापूर्वक एकतेने बंधुतेने वागतात का? आनंद भंतेजी म्हणतात, हो भगवान, वज्जी लोक प्रसन्नतापूर्वक एकत्र राहतात, एकमेकांना सन्मान देतात आणि बंधुभावाचं त्यांच्यामध्ये वातावरण आहे. सहावं विचारतात की आनंद, वज्जी लोक बहुमताने घेतलेल्या निर्णयांचं, त्या निर्णयांना एकमताने अंमलात आणतात का? त्यावर आनंद भंतेजी म्हणतात, हो भगवान, एका मताने घेतलेले जे निर्णय आहेत त्यांना अंमलात पण आणतात. आणि शेवटचा प्रश्न भगवंताने आनंदाला विचारला की आनंद, वज्जी लोक धम्मानुसार आचरण करतात का? हा सातवा प्रश्न सर्वात महत्वाचा होता. काय विचारला? वज्जी लोक धम्मानुसार आचरण करतात का? आनंद म्हणे, भगवान, वज्जी लोक धम्मानुसारच आचरण करतात. आणि त्यावर मग भगवान म्हणतात, आनंद, जोपर्यंत वज्जी लोक या सत्य अपरिहानीय धम्माचं आचरण करत राहतील तोपर्यंत वज्जी लोकांना कोणीही अपराजित म्हणजे पराभूत करू शकत नाही. आता हे ते वर्षाकार ब्राह्मण त्याची कमिटी ऐकत होती. भगवान काय म्हणाले, जोपर्यंत वज्जी लोक या 7 नियमांचं पालन करतील तर त्यांचा कोणी पराभव करू शकणार नाही. त्या वर्षाकार ब्राह्मणाला रहस्य समजलं. त्याने भगवंताला वंदन केलं आणि तो अजातशत्रूकडे गेला. आणि गेल्यानंतर मग त्याने सांगितलं की महाराज, आता तुम्ही मला तुमच्या राज्यातून, तुमच्या मंत्रिमंडळातून बरखास्त केलाय असं फरमान सोडा. मी तुम्हाला वज्जी लोकांवर आक्रमण करून जिंकून दाखवतो. राजा म्हणे, ठीक आहे. अजातशत्रूनं सगळीकडे सांगितलं, बातमी पसरवली, वर्षाकार ब्राह्मणाला आमच्या मंत्रिमंडळातून आम्ही काढून दिलेला आहे, हकलून दिलेला आहे. आता हा वर्षाकार ब्राह्मण जो आहे त्यांच्याकडून निघाला आणि थेट वज्जी लोकांकडे आला. आता वज्जी लोकांचा याचा संबंध आला, ओळख होती. आणि याने सांगितलं की राजाने मला काढून दिलंय. वज्जी लोक धम्मवान होते, करुणावान होते, दयावान होते, धम्माचं आचरण करणारे होते, प्रेमळ होते. आणि मग वज्जी लोक म्हणाले, हरकत नाही, अजातशत्रूने तुम्हाला कामावरून काढून टाकलाय, आम्ही तुम्हाला कामावर घेतो. त्या वर्षाकाराची प्रधान सेवक म्हणून नियुक्ती केली वज्जी लोकांनी. काय केलं? प्रधान सेवक म्हणून नियुक्ती केली वज्जी लोकांनी. आणि नियुक्ती केल्यानंतर काही दिवस त्यांनी विश्वास संपादन केला. कोणाचा? हे बघा, मी मुद्दाम सांगतोय तुम्हाला, अशी परिस्थिती आहे, समाजाबरोबर असं घडते. तुम्ही जर सुज्ञ असाल, बुद्धीचा वापर करत असाल तर असं घडते बघा. म्हणजे आवळा देऊन बेल पाडल्या जाते. तुमच्याकडे मन आहे का नाही माहित नाही. म्हणजे छोटस लालूच दाखवल्या जाते आणि भरपूर समाजाचं नुकसान केल्या जाते बघा. तो जो वर्षाकार होता तो प्रधान सेवक झाला, विश्वास संपादन केला वज्जी लोकांचा. आणि वज्जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं कटकारस्थान रचण्यास त्यानं प्रारंभ केला. काय केलं त्यानं? सुरुवातीला जेव्हा समाज एकत्र राहायचा, वज्जी लोक एकत्र यायचे की नाही, त्याच्यातल्या एकाला बाजूला घ्यायचं. बाजूला घेऊन त्याच्या कानामध्ये त्याला म्हणायचं, जेवण केलं का? ते म्हणायचं हो. आणि मग ते जायचं समाजामध्ये, ज्याला विचारलं. मग समाजात गेल्यावर तो माणूस
लोक म्हणायचे तुला काय विचारलंय, तर लोकांना तो सांगायचा माणूस की मला काही नाही विचारलं, फक्त एवढंच की जेवण केलं की नाही. शंका ही लय डेंजर असते बघा. संशय समजते तुम्हाला? लय डेंजर असते. संशयच असते. नवरा बायकोत उत्पन्न झाला की पूर्ण वाट लागते संसाराची. समाजामध्ये असो की कुठे असो, संशय हा मोठा डेंजर आहे. विचिकित्सा म्हटलं भगवंताने धम्मामध्ये सुद्धा. जर संशय असेल तर व्यक्ती धम्माचं आचरण करू शकत नाही पूर्णपणे. श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अर्हत बनू शकत नाही व्यक्ती. आणि मग यानं संशय निर्माण केला. नंतर पुन्हा एकाला बाजूला घेतलं. त्या समाजामध्ये वज्जी लोकांमध्ये फूट पडली. आणि फूट पडल्यानंतर मग तरुणांचा ग्रुप वेगळा झाला आणि म्हाताऱ्या लोकांचा ग्रुप वेगळा झाला. समाज असंघटित झाला. आणि वर्षाकारानं नेमकं तेव्हा राजाला जाऊन सांगितलं, महाराज ही योग्य वेळ आहे. आता तुम्ही वज्जी लोकांवर आक्रमण करू शकता आणि त्यांना हरवू शकता. आणि राजानं आपली सगळी सैन्य घेऊन आला. वज्जी लोकांवर आक्रमण केलं आणि सगळ्यांना नेस्त नाबूद केलं. खात्मा केला सगळ्यांचा. आणि गणराज्य जे होतं सुप्रसिद्ध वज्जी लोकांचं वैशालीचं, ते संपलं बघा. हे मी तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगतो. आज समाजामध्ये असं होत आहे बघा. होत आहे का नाही? तुम्हाला जर सोडलं तर समाजात असंच होत आहे बघा. कारण पाय खेची, विशेष म्हणजे राजकारणी लोक आपल्या समाजातल्या कोणाला तरी जवळ घेतात, त्याला मोठं करतात, त्याला पदप्रतिष्ठा देतात, त्याला लाजूच देतात, त्याचं घर मोठं करतात. आणि मग तो व्यक्ती आपला असून देखील समाजाच्या विरोधात जातो. बाबासाहेबांना नको ते तो काम करतो. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये फूट पडते बघा. म्हणून समाज आपला फेल आहे काही बाबतीत. जसं राजकारण बघा फेल आहे. कुठे काय आता 14 एप्रिलला बघा, परवाच्या दिवशी करोडोनं लोक जमतील ना, करोडो. आणि त्या तुलनेत तुम्ही मतदानाची जर टक्केवारी पाहिली, तुम्हाला मतदानाचं जर नॉलेज असेल तर पर्सेंटेज जर तुम्ही पाहिले तर 0 असते बघा. तुम्हाला विकल्या जातात लोक. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे बघा. तुम्हाला सांगतो, ज्या महामानवाने आपल्यासाठी 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली. किती लेकरं गेली बाबासाहेबांचे? 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली. तरी त्या युगंधराने परवा नाही केली. केली का परवा? परवा केली नाही बाबासाहेबांनी. राजरत्न गेला बाबासाहेबांचा, इंदू गेली बाबासाहेबांची, रमेश गेला बाबासाहेबांचा, गंगाधर गेला बाबासाहेबांचा. बाबासाहेबांची पत्नी आपली आई रामू रमाई ही भर तारुण्यात गेली. टीबी झाला त्या रमाईला. बाबासाहेब वेळ देऊ शकले नाही कुटुंबाला. माहिती आहे तुम्हाला? वेळ देऊ शकले नाही. तुम्ही बाबासाहेबांचं आत्मचरित्र वाचा, नानकचंद रत्तूचा ग्रंथ वाचा. तुम्ही बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते नानकचंद रत्तू. तुम्ही वाचला नसेल तर वाचा. शंकर शास्त्रीकडे बाबासाहेब ढसा रडतात दिल्लीच्या घरी. मी हे अनेकदा सांगतो. तुम्ही आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरती पाहत असाल, आपल्या चॅनल वरती ऐकत असाल, बाबासाहेब नवी दिल्लीला आपल्या घरी होते. आणि बाबासाहेबांनी संविधान देशाला अर्पण केलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या आराम खुर्चीवर पहुडले बाबासाहेब आणि घडीतच हसत होते. आणि मध्येच हुंदके देऊ देऊ रडत होते. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही वाचत असाल तर बाबासाहेब कळेल तुम्हाला. म्हणून मी जे वारंवार म्हणतो ना, जय भीम म्हणणं सोपं आहे. बाबासाहेबांना वाचणं डोक्यात घेणं हे फार अवघड आहे. ज्या दिवशी आपला समाज बाबासाहेबांना डोक्यात घेईल, त्या दिवशी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज तयार होईल बघा. अन्यथा घरकाना घाटका अशी अवस्था आपली राहील बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या शंकर शास्त्रीकडे बाबासाहेब असे जेव्हा झोपले आणि जेव्हा हसत होते, जेव्हा रडत होते, तेव्हा त्या शंकर शास्त्रीने विचारलं, बाबासाहेब काय झालं? तुम्ही मध्येच रडत आहात, मध्येच हसत आहात. बाबासाहेब म्हणाले, मी फार आज खुश आहे. मी संविधान देशाला अर्पण केलाय. 1000 वर्ष या देशातले अनेक लोक गुलामगिरीत खितपत पडलेले होते. त्यांना मी संविधान रूपी नवसंजीवनी दिली. इथल्या महिलांना मी नवसंजीवनी दिली. महिला आता पुरुषांच्या बरोबरीत येऊ शकतात, शिक्षण घेऊ शकतात, नोकरी करू शकतात. कालचे कंगाल असलेले लोक मालामाल होऊ शकतात. हे सगळं काही संविधानामध्ये तरतूद केली आहे मी.
कोणी प्रधानमंत्री बनू शकते, नगरसेवक बनू शकते, सरपंच बनू शकते, महिला सुद्धा राष्ट्रपती बनू शकतील अशी तरतूद मी संविधानात केली आहे. परंतु हे सगळं कमवत असताना, हे सगळं करत असताना मी माझ्या खाजगी आयुष्यात, माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मी माझं काय काय कमवलं याचं स्मरण करत होतो शंकर शास्त्री. आणि मला माझ्या परिवाराची आठवण येते आहे की मी हे सगळं काही करत असताना, कमवत असताना, समाजाची घडी विस्कटलेली नीट करत असताना, समाजाला हे मालामाल झालेलं पाहण्यासाठी हे झटत असताना माझा राजरत्न गेला, माझा गंगाधर गेला, माझा रमेश गेला, माझी इंदू गेली आणि माझी रामू गेली. आणि त्यातल्या त्यात अहो शंकर शास्त्री, मी मुंबईलाच होतो जेव्हा राजरत्नाचा मृत्यू झाला. त्या राजरत्नाला मी जवळ घेतलं होतं. तो तापेने फणफणत होता. त्याला मी छातीशी धरलं होतं, त्याला रंजवत होतो, त्याला प्रेम करत होतो, त्याच्या पाठीवरती हात ठोकत होतो मी. माझा राजरत्न गरम झाला होता आणि मी त्याला खेळवत असताना थोड्याच वेळामध्ये त्याचं शरीर थंडगार पडलं. शरीर थंडगार पडलं, त्याचं रडणं थांबलं. मला काही समजत नव्हतं. आजूबाजूला कार्यकर्ते होते, घरातले लोकही होते आणि ते माझ्या जवळ आले. त्यांनी पण राजरत्नाचं रडणं थांबलेलं पाहिलं. त्यांनी राजरत्नाच्या शरीराला हात लावला. राजरत्न माझ्या छातीवरती होता, त्याचं शरीर थंड थंड पडत होतं. कार्यकर्ते म्हणाले, साहेब राजरत्न गेला. राजरत्न गेला म्हटल्याबरोबर माझं काळी चर्र झालं. म्हणाले, बाबासाहेब, माझा काळजाचा तुकडा, माझ्यासारखा दिसणारा आणि ज्याच्याबद्दल मी विचार करत होतो की मी शिकल्यावर एवढं समाजाचं काम करतोय, समाजामध्ये परिवर्तन घडून आणू शकतोय, माझ्या राजरत्नाला पण मी माझ्यासारखं शिकवेल आणि तो सुद्धा समाजामध्ये परिवर्तन घडून आणेल, अशा प्रकारचा आशावाद मी माझ्या राजरत्नाकडून करत होतो. परंतु माझा राजरत्न मला सोडून गेला, याचं शंकर शास्त्री मला दुःख होतं. दुसरं दुःख झालं, लोकांनी मला सांगितलं की साहेब, राजरत्नाला आता दफन करावं लागेल, त्याला अंतिम संस्कार करावे लागतील त्याचे, तर त्याला कोऱ्या कापडामध्ये लिपटावं लागेल. तर कोरं कापड आणण्यासाठी समाजही गरीबच होता, तर साहेब थोडेसे पैसे लागतील. असं जेव्हा कार्यकर्त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी माझ्या त्या खमिजाच्या काय म्हणतात शर्टाच्या खिशात दोन्ही हात घातले तेव्हा आणि वरच्या खिशाला हात लावला मी, तेव्हा सुद्धा माझं काही चर्र केलं. कारण मी एवढा अभागी बाप आहे असं मला वाटलं तेव्हा की माझ्या काळजाच्या तुकड्याचा अंतिम संस्कार करायचा आहे आणि त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी माझ्याकडे त्याला कपडा नवीन घेण्यासाठी कोरं कापड नाही आहे. त्यावेळेस माझ्या रामूनं तिच्या लुगड्याचा तो पदर काय साडीचा भाग आहे तो फाडला आणि त्याच्यात माझ्या राजरत्नाला गुंडाळलं आणि मग त्याचा अंतिम संस्कार केला. शंकर शास्त्री, हे मी आता आठवत आहे आणि मला त्यामुळे माझा ऊर दाटून येतोय, मला म्हणून रडायला येते, म्हणून मी हुंदके दाटून रडतोय. तर हे सांगतोय तुम्हाला यासाठी की बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं बघा. परंतु आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी पाळतोय की नाही, ह्या गोष्टी स्वतःला विचारणं अत्यंत आवश्यक आहे बघा. सिंहावलोकन केलं पाहिजे समाजाने. म्हणून जयंतीला लाखो करोडो लोक जमतात, भीमा कोरेगावला लाखो लोक जमतात, 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर लाखो लोक जमतात, नाही का, महाडला लाखो लोक जमतात. महाड चौदार तळ्याचा आता 100वा वर्धापन दिन आहे बघा. 100 वर्ष पूर्ण झाले चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला. आपल्या लोकांना सार्वजनिक पानवट्यावर येऊ दिल्या जात नव्हतं. आपल्या बाबासाहेबांनी त्याच्यासाठी सुद्धा सत्याग्रह केला. त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आता बाबासाहेबांची 135वी जयंती आपण साजरी करतोय. त्यांच्या नावाने करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करतोय. मी तर म्हणतो पुन्हा एकदा की आपल्या गोंदिया सारख्या या संथागारासारखा आदर्श किमान आपल्या महाराष्ट्रातल्या मेट्रो सिटीवाल्या महानगरवाल्या महानगरात राहणाऱ्या अधिकारी लोकांनी, उच्च शिक्षित लोकांनी जर तुमचा आदर्श घेतला तर एक संथागारच काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात एक संथागार उभं राहू शकते. समाजात प्रत्येक शहरात जर बाबासाहेबांचे अनुयायी जर मनावर घेतील तर प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात समाजाचं एक चॅरिटी हॉस्पिटल उभं राहील, समाजाची एक बँक उभी राहील, समाजाची एक धम्मशाळा उभी राहील.
परंतु हे होत नाही बघा. त्याच्यामुळे मनाला वाईट वाटते. हे होणं जरुरी आहे. तुम्ही आजूबाजूला पहा, ज्यांचं सगळं खोटं आहे, ज्यांचं सगळं अंधश्रद्धेवरती उभं आहे, त्यांच्याकडे मात्र आता जे तुम्हाला म्हणालो ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्या बँका आहेत, त्यांचे मुलं चांगल्या ठिकाणी हुद्द्यावरती आहेत, समाजामध्ये ते एकमेकांना मदत करतात. इकडे मात्र पाय खेचाखेची चालते. खेकडा प्रवृत्ती माहिती आहे तुम्हाला? आम्ही नेहमी सांगतो बघा, खेकडा प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये आहेत. तुम्ही त्याला अपवाद आहात, परंतु आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा लोकांकडे पाहतो बघा. आपल्या दीक्षाभूमीला आनंद कौशल्यान भंतीजी राहायचे. आपले आनंद कौशल्यान भंतीजी खेकड्याची गोष्ट सांगायचे. कारण बघा, जे काम करतात त्यांना तळमळ असते बघा. हे असंच बोलत नाहीये आपण, कोणाच्या टाळ्यासाठी वगैरे नाही. करुणानंद भंतीजीचं तर तत्व ठरलेलं आहे. तुम्ही आपलं चॅनल पाहत असाल, कोणी आपल्याला वंदो अथवा निंदो, कोणी पुन्हा बोलवो अथवा न बोलवो, कोणी आपल्याला दान देव अथवा न देव, त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाहीये. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा, समाजामध्ये जागृती व्हावी, रमाईचं बाबासाहेबांचा त्याग समाजाला कळावा, भगवान बुद्धाच्या धम्माप्रमाणे लोक वागावेत, म्हणून आम्ही रोखोक बोलतो बघा. आणि रोखोक बोललेलं सगळ्यांनाच काय आवडत नसते बाबा. कारण ह्या गोळ्याच असतात डायरेक्ट. करुणाभंतीजी डायरेक्टच बोलतात म्हणते, पण हे बोललंय पाहिजे. बोलल्यामुळे परिवर्तन पण होते बघा. कारण आम्हाला जेव्हा फीडबॅक मिळते लोकांचा तेव्हा आनंद होते बघा. कारण बघा, अनेक ठिकाणी जातो तर लोक म्हणतात भंतेजी विहारात जात नव्हतो, आता आम्ही विहारात जातो. ही उपलब्धी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. काही लोक म्हणतात उपवासाचं पालन करत नव्हतो, भंतेजी माहीतच नव्हतं. हे सगळं काही आता माहीत होऊ लागलं. सकाळी एक जणाचा फोन झाला बघा, गाडीत बसलेलो असताना नागपुरातून इकडे येताना सांगलीवरून एक कॉल आला. ते म्हणाले भंतेजी माझं वय आता 60-65 असेल, मला माहित नव्हतं त्रिवार पंचांग प्रणाम कशाला म्हणतात बुद्ध धर्मात. बोला, तुम्हाला वाटत असेल आता हे सगळ्या गोष्टी सोप्या आहे. काय म्हणत आहे ते उपासक मला? भंतेजी म्हणे तुमचे उपकार आहे म्हणे मायावरती. मी 65 वर्षाचा आहे म्हणे आता. त्रिवार पंचांग प्रणाम असतो बौद्ध धम्मामध्ये. गुडघ्यावर बसून 5 अंग जमिनीला टेकून प्रणाम करायचा असतो. पाया लागायचं नसते, पाया पडायचं नसते. त्याला त्रिवार पंचांग म्हणतात. तो कसा असतो हे मला तुमचं प्रवचन ऐकून समजलं म्हणे भंतेजी. धन्यवाद म्हणे, तुमचा आभारी आहे. तुम्ही याच्यावर विचार करा, समाजाला प्रबोधनाची किती गरज आहे, नितांत गरज. मी म्हणतो भिक्खूंची, भिक्खुनींची, उपासकांची, सुज्ञ उपासकांची आणि उपासिकांची एकदम फार मोठी जबाबदारी आहे बघा. कारण हा धम्मरथ आहे. या धम्मरथाची 4ही चाकं सुव्यवस्थित पाहिजे बघा. भिक्षू पण जीवरधारी व्यवस्थित पाहिजे, भिक्षुनी पण सुव्यवस्थित पाहिजे, उपासक पण व्यवस्थित पाहिजे आणि उपासिका पण व्यवस्थित पाहिजे. तेव्हा धम्माचा रथ पुढे आणि पुढे जाईल. नाही तर आपले बाबासाहेब म्हणाले, धम्माचा रथ मी इथपर्यंत आणलाय, जर तुम्हाला पुढे घेऊन जाता आला नाही तर हरकत नाही, पण त्याला मागे आणण्याचं काम करू नका. तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे वातावरण चांगलं आहे, पण आम्ही फिरतो अनेक ठिकाणी. आता मध्य प्रदेशात पण जाऊन आलो बघा. फार वाईट परिस्थिती आहे धार्मिक दृष्ट्या. आजही खरोखरच भीमके लागते जिगर. आधे इधर न आधे उधर आहेत बघा. देवधर्म, अंधश्रद्धा, बुवाबाजी, 22 प्रतिज्ञा माहित नाही लोकांना. तुमच्या माहितीसाठी सांग, बिलकुल. अहो इकडे नागपूर पर्यंत, अमरावती पर्यंत बा ते कोणकोणते बाबा बुवा आपण बोलत नाही जास्त त्याच्यावरती, कारण आपलं चॅनल सगळ्या जाती धर्माचे लोक ऐकतात. परंतु तुम्हाला सांगतो आजही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून खेकडा प्रवृत्ती जी आहे, आनंद कौशल्यान भंतेजी म्हणायचे, माझंही आयुष्य गेलं, मी समाजामध्ये पाहतोय धम्मकार्य करताना आपलेच दात आणि आपलेच ओठ आहे, आपलीच माणसं, आपलेच लोक आपल्या लोकांना, आपल्या समाजाला म्हणजे वाईट मार्गाला किंवा फोडायला कारणीभूत असतात बघा. जसं की खेकडे, ते उदाहरण सांगायचे. एका ठिकाणी खेकड्यांचं प्रदर्शन भरवलं. अमेरिकेचे, चायनाचे, लाओस, कंबोडियाचे खेकडे, जपानचे खेकडे एका ठिकाणी असे ठेवले आणि त्या सगळ्या खेकड्यांच्या भांड्यावर झाकणं ठेवले. भारतीय खेकडे ज्या भांड्यात होते त्याला झाकणाविना ठेवलं होतं. तुमच्यासारखे लोक यायचे ते प्रदर्शन पाहण्यासाठी आणि निहाळायचे, ऑब्झर्व करायचे. अच्छा हे अमेरिकन क्रॅब आहे,
हा चायनीज क्रॅब आहे, हे कुठले खेकडा आहे. तर सगळे खेकडे होते, चांगलेच होते, पण मग त्या सगळ्या डब्यावर झाकण होतं, भारतीय डब्यावर झाकण नव्हतं. मग परत जात असताना ते त्या प्रदर्शन भरवणाऱ्या व्यक्तीला विचारायचे, रिसेप्शनिस्टला, की अहो सगळ्या खेकड्याच्या डब्यावरती झाकण आहे, त्या भारतीय खेकड्याच्या डब्यावर झाकण का बरं नाही? तर ते सांगायचा, बा त्याची मोठी विचित्र कहाणी आहे म्हणे. ते म्हणे कशी? तर बाकीचे खेकडे हुशार आहेत, पण भारतीय खेकडे अति हुशार आहेत. अति शहाणा त्याचा बैल रिकामा राहतो. तुम्हाला माहिती आहे की नाही म्हण, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आपल्या समाजात असे काही लोक आहेत अति शहाणे. बाबासाहेबासारखं कोणीच नाही, बाबासाहेबासारखं कोणीच काय केलं नाही, आणि तुम्ही काय करता मग, आम्ही काय करतो मग, वगैरे बोलण्यात असे पटाईत लोक बघा. दुसऱ्याला उकसवणं, दुसऱ्याला एकदम जलसी तयार होईल, दुसऱ्याला राग तयार होईल, दुसऱ्यामध्ये द्वेष तयार होईल, याच्यासाठी बघा बोलणारे लोक कमी नाही आहे. बोलून काय होईल? तसं काम करता आलं पाहिजे. मग त्या खेकड्याबद्दल सांगितलं, अमेरिकेचा खेकडा हुशार कसा, जपानचा खेकडा हुशार कसा, चायनाचा खेकडा हुशार कसा. तर त्या डब्यातला खेकडा जर वरती चालला, डब्यातून बाहेर जर पडत आहे, तर खालचा खेकडा निहाळते, त्याला पाहते, यानं उजवा पाय कुठं ठेवला वरती निघण्यासाठी, डावा पाय कुठं ठेवला वरती बाहेर पडण्यासाठी, आणि मग खालचे त्याचं अनुकरण करतात आणि ते पण बाहेर पडतात. म्हणून त्याच्यावर झाकण आहे, कारण ते अनुकरण करतात. ते म्हणे भारतीय खेकड्याचं कसं? ते म्हणे सांगितलं ना बा 150 आणे आहे. ते म्हणे कसे? तर ते म्हणे बा हे भारतीय खेकड्यांपैकी एखादा जर वरती चालला, एखाद्यानं जर वरती पाय ठेवला सभावरती निघण्यासाठी, तर हे खालचं पाहते फक्त, वरती पाय माझ्या अगोदर वरती जाता. तुम्हाला एवढी प्रसिद्धी, आमच्यापेक्षा प्रसिद्ध होता तुम्ही. अच्छा, तुमचा एवढा गाजा होता, तुम्ही एवढे श्रीमंत होता तुम्ही. अरे असं आहे का? तुम्ही एवढे हुशार आहे का? तुमचे पोरं पुढे गेले का? अच्छा ठीक आहे, मग तुमची पाहतो म्हणते. मग आली, मग पाय खेचाखेची आहे म्हणते. मग तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का? मग निंदा करते बघा. कोणतं अस्त्र वापरतात लोक? चांगल्यांना जर जागेवर बसवायचं, काम करणाऱ्यांना जर जागेवर बसवायचं, कोणत्या समाजामध्ये जर फूट पडायची, तर वर्षाकार ब्राह्मणाचं अस्त्र वापरतात. आपलेच लोक, दुसरे तर वापरतात, पण आपले ही लोक वापरतात. कोणाचं नाव गाव इथं झालं, इथं नाही बाबा तुम्ही, तुमचा काही विषय नाही, तुम्ही लय मोठ्या मनाचे आहे. पण काही ठिकाणची गोष्ट आहे, कोणाचं नाव गाव झालं, घेतलं नाव, हे म्हणतो माहिती आहे कसे काय मोठे झाले, 2 नंबरचा पैसा आहे. त्यांचे मुलं मोठे झाले, अहो त्यांचं काय खरं आहे, त्यांनी लगा लावला म्हणजे कोणाचं घर चांगलं बांधलं, 2 नंबरचे पैसे आहे, असं नाक मुरडू घेते बघा. म्हणून ही चढाओढ जी आहे आपापसातली, नाही का, स्वार्थाची जी अभिलाषा आहे, पदप्रतिष्ठेची जी अभिलाषा आहे, ही समाजाला पोखरून टाकत आहे बघा. आणि त्यामुळे समाजातल्या आपल्या लोकांनी या सगळ्या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे. वज्जी लोकांचा आदर्श ठेवला पाहिजे. बघा ना, ते एकत्र येतात बघा, एकत्र आलं पाहिजे. तुम्ही एकत्र येता, वारंवार एकत्र येणं, वारंवार एकत्र येऊन चर्चा करणं, आणि बहुमताने जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करणं, ह्या गोष्टी समाजाला जमल्या पाहिजे बघा. ह्या गोष्टी जमल्या तर खरोखर सगळीकडे फार चांगलं वातावरण तयार होईल. अन्यथा बघा, एका शेतकऱ्याच्या घरी एक उंदीर राहत होता बघा. दृष्टांत सांगतो छोटासा आणि संपवतो. तुम्ही फार जास्त बसले आणि मी आदाशासारखा यासाठी बोलतोय की पहिल्यांदा आलो तुमच्याकडे आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने पाहून अति आनंद होतोच आहे. आणि त्याच्यापुढे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो शेवटी आणि धम्मदेशना संपवतो बघा. सांगू का? सांगा म्हणता म्हणून सांगतो बा. आणि नाही तरी तुम्ही जेवलेले आहे, नाही का? आता काय घरीच जायचं आणि झोपायचं, जयंतीची तयारी करायची, उद्याचा दिवस आहे बाकी. तर एका दृष्टांत आहे, बोधकथा, बोध घेण्यासाठी. नाही तर तुम्ही म्हणाल उंदीर कुठं बोलते का बा? एका शेतकऱ्याच्या घरी, शेतामध्ये एका शेतकऱ्याचं घर होतं. तिथे एक उंदीर राहत होता, एक कबूतर राहत होतं, कोंबडा राहत होता, बकरी राहत होती, बैल राहत होता आणि पती पत्नी राहत होते. शेतकरी पती पत्नी सोबत राहत होते. उंदीर झाले, तर उंदीर झाला म्हणून एक उंदीर झाला त्यांच्या घरामध्ये, तर उंदराला
पकडण्यासाठी चुहेदाणी आणली बघा. तुमच्याकडे काय म्हणतात? चुहेदाणीच म्हणतात ना. उंदराचा पिंजरा, पिंजरा जमते बघ, कारण आम्ही तिकडे राहतो बा, तर कधी कधी भाषा वेगळी असते. तर तो पिंजरा आणला. या उंदरानं पाहिला का मालकिनीनं काय आणलं बाजारातून. यानं उत्सुकतेनं पाहिलं तर मालकिनीनं आणला पिंजरा, आणि पिंजरा आणून तिनं ठेवला अंधाऱ्या खोलीत उंदराला पकडण्यासाठी. आणि खोलीत पकडला. मग रात्र झाली. मग रात्र झाली तर उंदराला तर माहित होतं पिंजरा ठेवलाय, तर उंदीर कशाला जाईल त्या पिंजऱ्याजवळ. पण उंदीराने आपला जीव वाचवावा म्हणून कबूतर होतं, कबूतर पण त्याने पाळलेले होते, कबुतराकडे धाव घेतली आणि कबुतराला सांगितलं की कबूतर दादा, मालकीनबाईनं पिंजरा आणला, काहीतरी करा नाही तर माझा जीव जाईल. कबूतर म्हणे ही समस्या तुझी आहे म्हणे, माझी नाही आहे म्हणे, तू तुझं पाहून घे म्हणे, मला याच्याशी काही देणे घेणे नाही. उंदराला वाईट वाटलं. उंदीर कोंबड्याकडे गेला आणि कोंबड्याला म्हणे, कोंबडे दादा, मालकीनबाईनं पिंजरा आणला, मी त्याच्यात जर पडलो तर मरेल. तर कोंबडा हसू लागला. कोंबडा म्हणे मला काही देणे घेणं म्हणे, तू आणि ते पिंजरा पाहून घे म्हणे. उंदीर गेला बकऱ्याकडे. बकरा समजते ना, समजते का नाही? बकऱ्याकडे गेला आणि बकऱ्याला सांगितलं की बकरे दादा, मालकीनबाईनं पिंजरा आणला, काहीतरी करा, माझा जीव वाचवा. बकरा म्हणे मला काही देणं घेणं नाही, मला सांगू नको, तो पिंजरातून पाहून घे. आणि बकरा हसू लागला. त्यानंतर उंदीर आपल्या आपल्या बिळात गेला, थांबला. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर त्या पिंजऱ्यामध्ये उंदीर तर पडला नाही, पण एक साप अटकला. मग साप अटकला तर साप बाहेर पडण्यासाठी फडफड फडफड करत होता. ही मालकीनबाई आली रात्रीलाच. हिला वाटलं बा उंदीर पडला आणि फडफड करू लागला, पिंजरा उचलून बाहेर ठेवून देऊ कुठं तरी. ती पिंजऱ्याजवळ गेली तर नेमकं सापाचं डोकं बाहेर होतं आणि अंधार होता. सर्पदंश केला. सापाने चावा घेतला त्या बाईला, आणि चावा घेतल्यानंतर मग ती नवऱ्याला जाऊन सांगितलं आणि लगेच ती बेशुद्ध पडली. नवऱ्यानं तिला वैद्याकडे नेलं, म्हणजे डॉक्टरकडे नेलं, आणि डॉक्टरनं सांगितलं कबुतराचं सूप पाजवा म्हणे. कबूतर त्याचं सूप पाजवा म्हणे, त्याच्या मांसाचं. तर ह्या घरी आला, कबूतर पकडलं, कबुतराला मारलं, कबुतराला पातेल्यात टाकलं, आणि कबूतर बॉईल होऊ लागलं. उंदीर वरतून पाहू लागलं. झालं. बाईला औषध पाजलं. बाईला औषध पाजलं. बाईची तब्येत थोडी थोडी बरी होत होती. पाहुणे पाहायला आले, काय झालं काय झालं. पाहुणे 2-3 पाहायला आले तर तब्येत बरी होत होती. पाहुणे जवळचेच होते. तर मग पाहुण्यांना पाहुणचार करायचं तर कोंबड्याला आणत. मग कोंबडं पातेल्यात बॉईल होत होत. उंदीर वरतूनच पाहत होत. नंतरच्या दिवशीची गोष्ट झालं. पुन्हा मग आता नवऱ्याला वाटलं बाईला काय चावलंय काय माहित नाही, लवकरात लवकर बरी झाली पाहिजे बा. तर मग हे आता अंधश्रद्धा असते. तर त्यानं सांगितलं मी गाव जेवण देईल म्हणे, कंदुरी समजते तुमच्याकडे काय म्हणते? बोकड्याचं जेवण देत. काहीच म्हणत नाही तुमच्याकडे. बोकड्याचं जेवण देते लोक, ते कंदुरी करता म्हणते. आमच्या तिकडे कंदुरी करतात लोक बघा, देवाच्या नावानं बोकड्या करतात ना. सांगत नाही बाबा तुम्ही करत नसाल, तुम्ही लय चांगले. तर ते मग सगळ्या गावाला जेवण द्यायचं होतं. मग गावाला जेवण द्यायचं होतं तर लागला बकऱ्याचा नंबर. मग नंतर बकरा त्या पातेल्यात बॉईल होत होता, आणि उंदरानं पाहिलं. दुःखी झाला उंदीर आणि निघून गेला बघा दुसरीकडे, तिथे राहत नव्हता. हा एक दृष्टांत, ही बोधकथा यासाठी आहे की आपल्या समाजातल्या ज्या कोणत्या लोकांना ज्यांचं पोट भरलंय, ज्यांना वाटते माझे लेकरं वगैरे वेल सेटल झाले आहे, मी वेल सेटल झालो, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा वगैरे वगैरे आहे, माझं काही नुकसान होणार नाही, ज्याचं व्हायचं तेव्हा नुकसान होईल, असा जे कोणी पोट भरलेले लोक विचार करत असतील, ते स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर एक दिवस दगड पाडून घेतील बघा. कारण समाजाचं जेव्हा नुकसान होईल
तेव्हा समाजात तेही असतात आणि समाजाबरोबर त्यांचंही नुकसान होते आणि त्याच्यामुळं समाजाची समस्या ही माझी समस्या आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे बघा. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे. यासाठी म्हणून तुम्हाला हा दृष्टांत सांगितला. वज्जी लोकांचं हा सत्य अपरिहानी या धम्मा छोटासा उपदेश आहे, त्याचा सारांश तुम्हाला सांगितला. नक्कीच तुम्ही सुज्ञ आहात, सिलवान आहात, गुणवान आहात. असेच तुम्ही धम्मचारी बनून राहा, शील पालन करत राहा, दान पुण्य करत राहा आणि संतागाराला पण मदत करत राहा. नेहमी नेहमी इथं एकत्र जमत राहा. कारण ही पिढी आताची जी काम करते आहे, खरोखरच हे काम जे आहे आदर्शवतच आहे. त्यांना आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. फक्त याच्यापैकी कोणी वर्षाकार बनू नका म्हणजे झालं बा. बनणार नाही तसे तुम्ही, पण सांगतो तुम्हाला की तसं जर बनलं तर मग सगळ्यांचं नुकसान आहे. कारण तुमच्या बाजूला दुश्मन बसलेली आहे टपून. बाजूला म्हणजे समस्या ना, तुमच्या बाजूला दुश्मन टपून. इथं नाही हो, इकडं कुठं बोट करता बाबा, इथली गोष्ट नाही चालली. बाजूला म्हणजे बाजूला दुश्मन टपून बसलेले आहे बघा. त्यांच्या सेंटर मधून फरमान निघतात, हे तुम्हाला माहित असेल. समाजाचं नुकसान करण्यासाठीचे फरमान निघतात, बाबासाहेबांची विडंबना करण्यासाठीचे फरमान निघतात. बाबासाहेबांचं चळवळ कशी नेस्तनाबूत करता येईल त्याच्यासाठीचे फरमान निघतात. आणि समाजातले काही लोक, काही घटक त्याला बळी पडतात. तसे तुम्ही कोणी बळी पडता कामा नये अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. बाबासाहेबांनी खरोखर आपल्याला मालामाल बनवलेलेच आहे. कारण गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे दिन का कमाल. सोन्याचा धूर निघतो, सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या. बाबासाहेबांनी कसं मालामाल बनवलं बघा. काल कंगाल होते लोक, सावलीचा विंटाळ होत होता. हो, कल्पना नाही करू शकत आपण. सावलीचा इथे गळ्यामध्ये मडकं होतं, जमिनीवर नव्हतं थुंकू शकत. कमरेला झाडू होता, खाली पायाचे ठसे उमटले नाही पाहिजे यासाठी सूर्य माथ्यावर आल्यावरच घराच्या बाहेर पडावं लागायचं. पण बाबासाहेब जन्माला आले आणि कोट्यावधी पिढ्यांचा उद्धार केला. हजारो वर्षांची गुलामगिरी एका क्षणात संपवली त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून कालचा कंगाल असलेला समाज आज मालामाल झाला बघा. म्हणून सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार, भीमलेखनीची ही धार. या ठिकाणी आम्हाला आदरणीय उमेशजी नागदिवे सर, त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी, त्यांच्या परिवाराने, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आम्ही इथे येऊन खरोखर खूप आनंदी झालो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात तेव्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व धम्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व संघानुभावेन सदा सोती भवन्तु ते. बुद्धं नमामि,
धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम। जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही तसं रोज आणि रोज दौऱ्यावरच असतो, परंतु आमच्या हातून मरण्यापूर्वी काही विधायक काम घडावं, बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची परतफेड तर आपण कोणीच करू शकत नाही, पण बाबासाहेबांच्या मिशनसाठी काहीतरी देऊन जाता यावं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता त्या माध्यमातून व्यक्त करता यावी, म्हणून औरंगाबादेत बघा सिडको कडून आपण जमीन विकत घेतली आहे आणि त्या जमिनीवरती द ग्रेट हॅपीनेस टॉवर, विश्वशांती विपස්සना बुद्ध विहार 4 मजल्याच्या विहाराचं बांधकाम आपण आता गेलेल्या 26 जानेवारी 2026 ला सुरू केलाय आणि येणाऱ्या 26 जानेवारी 2027 ला त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आपल्या त्या बांधकामाची, बुद्ध विहाराची, द ग्रेट हॅपीनेस टॉवरची विशेषता ही आहे की कोणाकडेही हात न पसरवता, कोणालाही व्यक्तिगत दान न मागता, वर्गणी किंवा पावत्या बिवत्या न फाडता समाजामध्ये आम्ही या प्रबोधनाच्या माध्यमातून जी श्रद्धा निर्माण करतोय, त्या श्रद्धेतून विशेषतः समाजाच्या स्वेच्छादानातून जे लोक मटेरियलच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपामध्ये दान देतात, अशा समाजाच्या स्वेच्छादानातूनच द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचं बांधकाम सध्या सुरू आहे। तेव्हा त्यामध्ये आपणही सहभागी व्हावे आणि महान पुण्य संपादन करावे, अशी एक सूचना आपणास करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे। The great happiness. शरणं गच्छामि।